सुरू का? पहा आता 7वा वर्ग स्कॉलरशिप 7वा प्रकरण आहे फिगर्स ऑफ स्पीच, म्हणजे काय बोलण्याचे अलंकार किंवा भाषिक अलंकार. तर आपण पहा आपलं सौंदर्य अजून उठून दिसण्यासाठी आपण वेगवेगळे सुवर्ण आभूषण दागिने परिधान करतो, चांगले कपडे घालतो. जसं चांगल्या दागिन्यामुळं चांगल्या नटल्यामुळं सजल्यामुळं आपलं सौंदर्य उठून दिसतं, 4 लोकांमध्ये आपण अधिक सुंदर दिसतो. तसेच आपली भाषा सुद्धा सुंदर दिसण्यासाठी भाषेचं सौंदर्य वाढण्यासाठी भाषेमध्ये सुद्धा खूप सारे अलंकार आहेत, त्यांना आपण भाषिक अलंकार किंवा भाषेचे अलंकार असे संबोधतो. तर त्यातले काही अलंकार हे आपल्याला अभ्यासाला आहेत. आज आपण हे महत्वाचे 4 अलंकार हे केवळ शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच नाही तर पुढे येणाऱ्या सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे हे अलंकार लक्षात ठेवायचं एक सोपी पद्धत आणि त्याचे कीवर्ड आपण सांगणार आहोत, ते आपण पाहूया. तर त्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. आणि कमेंट जरूर करा, म्हणजे आम्हाला समजेल की आपल्याला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बनवायचे. तर पहिला आहे सिमिली. तिथं सिमिली अलंकार सेम, सिमिलीमध्ये सेम लक्षात ठेवायचं. सेम म्हणजे उपमा. उपमा म्हणजे काय? आपण करतो ते उपमा नाही, आपण करतो ते पदार्थ. उपमा उपमा चिरा हे नाही. तर इथं उपमा काय आहे की उपमा म्हणजे एका सारखी वस्तू असते, इथे सारखेपणा असतो. इंग्रजीमध्ये काय असतं? काय लाईक, ॲज आणि सो असे 3 कंजक्शन जोडलेले असतात. उदाहरणार्थ पहा, ही इज ब्रेव्ह लाईक अ लायन. तो सिंहासारखा शूर आहे. सिंह आहे का? नाही. सिंहासारखा, तिथे सारखा समानता त्याला म्हणायचं सिमिली. पुढचं लक्षात घ्या, मेटाफर. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. रूपक म्हणजे काय की इथे सारखेपणा नसतो तर वस्तू तीच असते. उदाहरणार्थ लाईक इज अ ज्वेल, इथं इज येतं डायरेक्ट, ॲज हे येत नाही. इज म्हणजे आहे, म्हणजे काय? जीवन एक काय आहे? रत्न आहे, ज्वेल आहे, सोनं आहे, दागिना आहे. मग ते काय करायचं? त्याची किंमत करायचं. पहा, लाईफ इज अ रेस, म्हणजे लाईफ ही काय आहे? जीवन ही स्पर्धा आहे. तर जिथं इज येतं त्याला समजायचं मेटाफर. मेटाफर म्हणजे रूपक, म्हणजे त्याचं नाव तेच. तिथं उपमेय आणि उपमान, ज्याला उपमा दिली आणि ज्याची उपमा दिली ते एकच असतं. पुढचं पाहता पर्सनिफिकेशन. पर्सन म्हणजे काय? वस्तू नाही तर व्यक्ती. थिंग्स म्हणजे वस्तू, पर्सन म्हणजे व्यक्ती. ज्याला व्यक्तित्वाचे गुणधर्म लागू होतात त्याला म्हणायचं चेतन गुणोक्ती मराठीत. आणि इंग्रजीत काय म्हणतात? पर्सनिफिकेशन. म्हणजे निर्जीव वस्तू या सजीव आहेत असं कल्पना करून जेव्हा ते सजीवासारखे हसणं, बोलणं, चालणं, वागणं, रडणं ह्या कृती करतात मानवी, त्याला म्हणायचं पर्सनिफिकेशन. उदाहरणार्थ हिज माइंड क्राईड अँड क्राईड. आता मन किंवा मेंदू, कधी कधी माइंड म्हणजे मन आहे होतं, कुठं मेंदू होतो. आपण इथं माइंड म्हणजे मन म्हणूया. त्याचं मन खूप रडलं. आता मन रडू शकतं का? मनात डोळे आहेत का? नाही. मग काय आहे? तर हे फक्त कल्पना केलेली आहे, अशी चेतना त्यांना दिलेली आहे. उदाहरणार्थ हे सभोवतालचे तारे नाचायला लागले अंगणात. तारे नाचू शकतात का? नाही. हे मानवी गुणधर्म आहे. जिथं मानवी गुणधर्म एखाद्या वस्तूला दाखवले जातात त्याला म्हणायचं पर्सनिफिकेशन. आणि शेवटचं काय? हायपरबोल. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती. हायपर म्हणजे सबसे ऊपर, हायपर सबसे ऊपर. म्हणजे इथं ध्यान हा कंजंक्शन वापरतात ध्यान इंग्रजीमध्ये. हे रन फास्टर दॅन माइंड. आता तो इतका पळू शकतो का? वाऱ्यापेक्षा भयानक, चक्रीवादळापेक्षा पुढं. तो इतका हुशार आहे का बृहस्पतीपेक्षा पुढचा आहे. किंवा त्याच्या हातात इतका गुण आहे का देवाचा गुरु कोण आहे? बृहस्पती, त्याच्यापेक्षा पण भारी आहे. देवाचं एक हे ना डॉक्टर, कोणते येते? ग्रीक डॉक्टर, त्यांच्यापेक्षा पण पुढचे. असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. तर याला काय म्हणायचं? हायपरबोल. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती अलंकार, की त्याला हात लावला का त्याचा हात लावला तर सोनं होतं. होऊ शकतं का? नाही होऊ शकत. पण जेव्हा अशा प्रकारची रचना असते त्याला म्हणायचं हायपरबोल. लक्षात घ्या, सिमिली म्हणलं का लाईक, ॲज आणि सो. मेटाफर म्हणजे इज वापरायचं. याचे 4 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि याच्यातून मग आपल्याला निश्चितपणे आजच नाही तर भविष्यात सुद्धा चांगल्या पद्धतीचं आपण भाषेवर आपली कमांड असू शकते. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.